की हेडलाईट तेवढा कॅपेबल नाहीये. मला ही गाडी ऑन रोड 248 ला पडली. गाडीला वॉबलिंग इश्यू, रस्टिंगचा खूप इश्यू आहे. रस्टिंगचा सो मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. आणि तुम्ही बघू शकता आपल्यासोबत आहे होंडाची CB 350 RS ही बाईक, आणि त्याचे ओनर्स आपल्यासोबत आहेत शुभंकर भाई. आणि त्यांना आपण भेटलो होतो कोथरूड मध्येच, पुण्यामध्ये कोथरूड आहे तिथे. त्यांच्याकडून ओनरशिप रिव्ह्यू घेतोय. काही क्वेश्चन्स आहेत आपले, म्हणजे ऍव्हरेज वगैरे गाडीचा, किंवा त्याची प्राइस किती होती, आणि फुल त्याच्याकडून आपण रिव्ह्यू घेऊ. आणि त्यांना एकदा थँक्यू म्हणून वेळ काढण्यासाठी थँक्यू बरं का एकदा. आणि कसं इंट्रो द्या एकदा आपल्याला ऑडियन्सला. माझं नाव शुभंकर आहे, शुभंकर उमेश कडकर. बेसिकली बॉर्न अँड ब्रॉट अप मी कोथरूडचाच आहे. ओके. IT मध्ये काम करतो. ओके, IT. नाईस. सो हा मित्रांनो, हा एक बेसिक इंट्रो होता ना. आपण सुरू करूया प्राइस पासून गाडीच्या. तुम्ही जेव्हा गाडी घेतली तेव्हा प्राइस किती होती गाडी? प्राइस जर सांगायला झालं ना सिद्धांत भाऊ याच्यामध्ये, तर प्राइस ऍक्च्युली गाडीची महाग होती. ओके. म्हणजे मी गाडी जुलै पासून ऍक्च्युली विचार करत होतो घ्यायचा, पण त्या काळात 285 मला ऑन रोड कोटेशन पडत होतं. हा, पण मध्ये आता जीएसटीचे रेट कमी झाले, स्लॅब कमी झाला. त्याच्यामध्ये 350 सीसीच्या ज्या आतल्या बाईक्स होत्या त्याच्यामध्ये आपल्या गाडीची प्राइस फॉर्च्युनेटली कमी झाली. बिकॉज ही 348.49 सीसी इंजिन आहे, त्याच्यामुळे त्याचा जीएसटी कमी झाला, आणि त्याच्यामुळे मला ही गाडी ऑन रोड 248 ला पडली. 248. ओके. आणि तुम्ही कोणत्या टाइमच्या अराउंड घेतली? कोणत्या ऑक्टोबर 20 ला घेतली गाडी. ऑक्टोबर 20. आणि आता किती महिने झाले घेऊन आपल्याला गाडीला? आता तुम्ही म्हणू शकता 2.5 ते 3 महिने झाले असतील. 2.5 ते 3 महिने. सो मित्रांनो, एक बेसिक हा एक स्टार्टिंगचा जो प्राइसचा वाला क्वेश्चन होता त्याचा आन्सर तर आपल्याला भेटलंय. काय झालं विषय की जीएसटीचा मध्ये चेंजेस झाले ना, त्यामुळं थोडा फायदा झाला. पुढे जाऊया आपण त्यांना की गाडीचा ऍव्हरेज किती पडतोय तुम्हाला. आता 2-3 महिने झाले, त्यामुळे थोडीशी आयडिया तर आलीच असेल ऍव्हरेज बद्दल. काय सांगू शकता? किती गाडीचं ऍव्हरेज जर का बघायला गेलं ना, तर युजली मी घेतल्यापासून फुल टँकच तिला फ्युअल अप करतो. ओके. ऍज इन 15 लिटरचे त्याचे इंजिन, लाईक टाकीची कॅपॅसिटी 15 लिटरचे 15 लिटर. आणि 17 लिटर जर का आपण थोडंसं मॅनेज केलं, ऍडजस्ट केलं थोडंसं हलवून, तर त्यात बसतं. ओके. आणि त्याच्यामध्ये मला साधारणतः 20 ते 22 दिवस गाडी जाते. सो लेट्स से माझं कम्युट डेली ऑफिसचं आहे ते साधारणतः 24 किलोमीटर जाऊन येऊन. कुठे आहे तुम्ही ऑफिस? माझं औंधला ऑफिस आहे. ओके. कोथरूड टू मी जाऊन येऊन करत असतो. 12 किलोमीटर जाताना, 12 किलोमीटर येताना. 12+12. येस. सो मग मला साधारणतः आत्ताच्या घडीला एक 32 ते 35च्या दरम्यान सिटीमध्ये विथ सिग्नल, विथ तुम्हाला माहिती कसे थांबून पुण्यामधलं ट्रॅफिक, तर त्याच्यामध्ये मला सध्याच्या घडीला एक 32 ते 35च्या दरम्यान ऍव्हरेज पडतो. ओके. 32 ते 35 तुम्हाला पडतोय सिटीमध्ये. आणि कंपनीने क्लेम किती केलेला? तेवढाच क्लेम केलेला आहे. तेवढंच केलं. 30 to 35 त्यांनी क्लेम केलेला आहे सिटीमध्ये. आणि तेवढं पडतोय अंदाजे? पडतोय. नाईस. नाही, कमिटमेंट तर आहे. आणि लॉंग बद्दल सांगू शकता ऍव्हरेज काय तुम्ही गेलाय? ऑनेस्टली 2 वेळाच गेलेलो आहे फक्त. तेही खूप लांब नाही गेलेलो मी, साधारणतः एक 80 ते 100 किलोमीटरच्या दरम्यानच. ओके. हा, चालेल ना, ते पण एक लॉंगेस्ट म्हणू शकतो. पण तुम्ही जर म्हणले तर लास्ट टाइम वेन आय वेंट टू बनेश्वरच्या आसपास, म्हणजे त्याच्या पुढे गेलो होतो आम्ही ऍक्च्युली, पण बनेश्वर पर्यंत मला गाडीने ऍव्हरेज 40च्या दरम्यान दिलं होतं. त्याच्यानंतर ट्रॅफिक लागलं म्हणून ऍव्हरेज कमी झालं. सो याच्यामध्ये एक बघितले, क्रूज तुम्ही जर काय नॉर्मल स्पीडला करत असेल ना गाडीला, तर कॉन्स्टंट स्पीडला तुम्हाला ती खूप चांगला ऍव्हरेज देते. ओके. पण थोडस जरी ट्रॅफिक लागलं, साधारणतः 1.5-2 किलोमीटरचा पट्टा लागला, ते ग्रॅज्युअली डिक्रीज होतं. ओके. सो तसा इशू नाही म्हणणार, पण एक तो प्रकार मी एक ऑब्झर्व केलेला आहे गाडीमध्ये. ऑब्झर्वेशन म्हणू शकतो. येस. हा. तो मित्रांनो, एक ऍव्हरेज बद्दल तुम्हाला एक आयडिया द्यायचा प्रयत्न केला आम्ही. म्हणजे कंपनीने क्लेम केला 30 ते 35 पर्यंत, आणि सिटीमध्ये शुभंकर भाईला 35च्या आसपास पडलाय ऍव्हरेज. आणि लॉंगला जेव्हा जात आहेत तेव्हा त्यांना 40च्या पर्यंत पण ऍव्हरेज भेटलेला आहे. ते एक नोट करून ठेवा मित्रांनो, जेव्हा तुम्ही गाडी घ्यायचा विचार कराल तेव्हा. पुढे जाऊया आपण. गाडीच्या स्टोरी बद्दल एकदा विचारतो तुम्हाला की तुम्ही गाडी घेतली, ठीक आहे, RS 350 होंडाची, बट हीच का गाडी घेतली? आणि गाडी घेताना दुसऱ्या कोणत्या बाईक्स होत्या तुमच्या माइंडमध्ये? येस. गाडी घेताना म्हणजे इट्स अ लॉंग स्टोरी ऑनेस्टली. तर म्हणजे तशी माझ्या ही गाडी होती, ही 3 वर्षांपासून डोक्यात होती. ओके. फ्रॉम 20 आफ्टर लॉकडाऊन तुम्ही म्हणू शकता, 21 पासून जेव्हा थोडीशी मार्केटमध्ये दिसायला लागली होती गाडी. आता खूप सहसा दिसते, फ्रिक्वेंटली दिसते गाडी, तेव्हा कमी, पण त्यावेळेस खूप रेअर होती तुम्ही म्हणू शकता. बरोबर.
तर त्यावेळेस असं झालं होतं की गाडी मला एकदा गिरीधर हॉटेल आपलं बाणेरचं आहे त्याच्या बाहेर एकदा दिसली होती आणि ती मनच बसली होती ऑनेस्टली. ओ त्याच्यानंतर थोडंसं रिव्ह्यू चालू केला, थोडंसं रिसर्च चालू केला त्या गाडीबद्दल. आणि त्यावेळेस जॉब करत नव्हतो ऑनेस्टली, फर्स्ट स्टुडंट होतो त्यावेळेस. त्याच्यामुळे जसा जॉब लागला त्याच्यानंतर पुढच्या 2 वर्षातच प्लॅन केला आणि हीच घेतली. त्याच्याऐवजी दुसरे ऑप्शन्स पण होते डोक्यात माझ्या. सो आय वॉज लुकिंग फॉर ॲडव्हेंचर 390X केटीएमची. येस, सो ती डोक्यात होती. इव्हन ट्रॅम्प T400 टाइमपॅक होती, सो ती पण डोक्यात होती. आणि अजून जर म्हणायला गेलं तर हायनेसच यातली मी बघत होतो. पण मग ओव्हरऑल लुक्स वाईज आणि जर बघायला गेलं तर ही थोडंसं अग्रेसिव्ह क्रुझिंग पण आहे, अग्रेसिव्ह पण आहे, कम स्क्रॅम्बलर पण आहे. आणि सगळ्याच तुम्ही गोष्टींना हिला बेसिकली कुठेही घेऊन जाऊ शकता, म्हणजे अशी आहे. आणि ट्रॅम्प T4 जर बघायला गेलं तर त्याचं खूप कमी मायलेज आहे, म्हणजे 20 to 24 हार्डली तुम्हाला सिटीमध्ये मिळतं. ओके, हा मोठा फरक आहे. मोस्ट प्रॉब्ली माझा प्रोस्पेक्ट हाच होता की गाडीचं मायलेज आणि रोड प्रेझेन्स आणि दुसरी गोष्ट तिचं अग्रेसिव्ह लुक आणि पोस्चर जो आहे आणि त्यातनं सेफ्टी पण भरपूर आहे त्याच्यामध्ये असं. ओके, सो या गोष्टी माग होत्या तुमच्या ही गाडी घेण्याच्या माग, बरोबर. की आता हे सेगमेंट कुठलं आहे बाईकचं? आता तुम्ही आपलं जसं बोलता झालं बोलणं की स्क्रॅम्बलर आणि काहीतरी अजून क्रूजवालं, मग ह्याला आपण स्क्रॅम्बलर म्हणू शकतो का? ही तशी म्हणू शकता. हिला जर बघायला गेलं आपण तर ही कॅफे रेसर सेगमेंट मध्ये, कॅफे रेसर मध्ये पडते, म्हणजे जीटी कॉन्टिनेंटल जीटी. येस, तुम्ही हिला थोडंसं जर का मॉडिफिकेशन केलं, देर आर मल्टिपल थिंग्स आर अवेलेबल. तुम्ही हाय सारी गार्ड जर का काढलं किंवा तुम्ही हे हँडल बार्स जर का तुम्ही क्लिप ऑन वाले टाकले, याच्यामध्ये क्लिप ऑन इथून चालू होतात, तर ते काढलं, किंवा गाडीला अजून थोडंसं पुढनं आपण कॅफे रेसरचं पुढचं जो हेड असतं ते जर का आपण त्याच्यामध्ये जॉईन केलं तर ती कम्प्लीट एकदम मॉडिफाईड. बिकॉज मला वाटतं मागून तो लुक ऑलरेडी तसाच आहे, एकदम थोडा जीटी आणि कॅफे रेसर टाइप आहे. आणि तशी म्हणजे कॅफे रेसर झाली ही, पण क्रुझिंग साठी पण चांगली. अगेन हायवेला तुम्हाला खूप रिलायबिलिटी देते, कम्फर्ट. पिलियनला म्हणजे मी सजेस्ट नाही करणार कॅफे रेसरला आहे सीन तसं, बिकॉज मागच्याची पूर्ण लागून जाते. पण पुढचा जो माणूस आहे, पुढच्या माणसाला एक साधारणतः तुम्ही 100-150 जरी एका गो मध्ये करत असाल, ओके, तरी तुम्हाला काहीच इश्यू नाही येणार. हे मी एक्सपिरियन्स केलेलं आहे. ते मोस्टली या टाईपच्या बाईक्सला म्हणजे असं होतं की जो आपला ड्रायव्हर आहे त्याला तर कम्फर्ट म्हणजे इझी राहतो, बट मागच्याला थोडंसं एक त्याचं सिटिंग पोस्चर तुम्ही बघितलं किंवा रायडिंग स्टाईल बघितली ना, त्यानुसार एकदम कम्फर्टेबल आहे. चालेल ना, एकदा पोस्चर दाखवा आपल्याला. शुभंकर भाई, एकदा जरा गाडी बसून दाखवा की पोस्चर कसा येतोय गाडीवरती, आणि तुमची हाईट पण आपण चेक करून घेऊ. येस, माझी हाईट 5'10" आहे, 5'10" किंवा 5'9" दरम्यान म्हणू शकता. माझे एकदम चांगल्या प्रकारे, आता ऍक्च्युली स्लोप वर आहे म्हणून माझे स्लोपवरती पोचायला थोडासा प्रॉब्लेम होतोय, पण माझे पाय एकदम फ्लॅट फुटली टेकतात दोन्ही पण. सो 5'5" आणि 5'6" पुढच्या लोकांनी जरी प्रेफर केली तरी पण काही इश्यू नाही, त्यांचे सुद्धा आरामात पाय टेकू शकतील. ओके, सो मित्रांनो, अग्रेसिव्ह सांगा बोला. कम अग्रेसिव्ह कम नॉर्मल एकदम, किंवा एकदम छान तुम्हाला पोस्टर याच्यामध्ये मिळतो बेसिकली. आणि कम्फर्ट बद्दल सांगा बरं, म्हणजे तुम्हाला असं बॉडी पेन वगैरे झालं का जेव्हा तुम्ही लॉंगला जाता किंवा सिटीमध्ये जाता? कसं काय? सिटीमध्ये तर ऑनेस्टली ड्राईव्ह तेवढा नसतो, त्याच्यामुळे सिटीमध्ये असं कधीच बॉडी पेन किंवा काय असं मला जाणवलं नाही. बॅक वगैरे जर का नॉर्मली तुम्ही जर का बघायला गेले तर घाट माथ्यावरनं जर का तुम्ही चालवत असाल गाडी, थोडंसं एक होतं की ऑफकोर्स तुमच्या पोस्चरवर सगळं डिपेंड आहे, बरोबर, पण थोडंसं वाकल्यासारखं होतं, थोडंसं हॅव टू सिट स्ट्रेट लाईक दिस, थोडंसं तुम्हाला बाजूला अजून करावं लागतं, पण खूप अगदी लोअर बॅकला दुखतंय असं काहीच नाही, तसं मेजर काही जाणवलेलं नाही. ओके, सो मित्रांनो, पोस्चर बद्दल थोडीशी आपण माहिती जाणून घेतली. आता पुढे जाऊया, कलर व्हॅरियंट मध्ये जाऊया. जरा हे कलर कोणते जरा सांगू शकता आम्हाला? हा कलर ऍक्च्युली आहे ना, तर तसा तो दिसायला इथे ब्लॅक दिसत असेल, ब्लॅक दिसतो, ग्रे दिसतो, मॅट ग्रे कलर ऍक्च्युली. मॅट ग्रे, येस, हा मॅट ग्रे कलर आहे. सो मित्रांनो, हा कलर ऍक्च्युली रिसेंटली म्हणजे त्यांनी 2025 मध्ये लॉन्च केला. 2025 मध्ये? येस येस. ह्याच्या आधी त्यांचा एक सगळ्यात रेट्रो नाही म्हणता येणार, पण एक त्यांचा
एकदम फेमस झालेला कलर येलो आणि ब्लॅक होता. हा येलो इथं असं काहीतरी कमी yellow होतं येलो. इथे असायचं असं yellow. बरोबर, हा. आणि वरच्या साईडने ब्लॅक असायचं बेसिकली. ओके येस. आणि पूर्ण गाडी मेटॅलिक कलर मध्ये होती. आता हा थोडासा मॅट कलर आहे. हा मॅट वाटतोय थोडा. येस मॅट आहेच ऍक्च्युली. मॅटच आहे, हा. आणि ती मेटॅलिक कलर मध्ये तो कलर होता त्याच्यामध्ये. आधीचा Yes. मेटॅलिक आता होता. त्यांनी ते आधीचे डिस्कंटिन्यू केले 2-3 कलर्स. एक मेटॅलिक रेड पण होता, तो पण फेमस होता. म्हणजे तो पण बरेच लोक ऍक्च्युली घ्यायचे. तुमचा कुठला डोक्यात होता आधी? माझा ऍक्च्युली तोच येलो आणि ब्लॅकच डोक्यात होता. पण तो कलर डिस्कंटिन्यू झाला या वर्षी. म्हणजे मी मागच्या वर्षी घेतली. त्याच्यामुळे मग मला हा ऍक्च्युली पहिल्याच गो मध्ये नजरेत भरला. त्याच्यामुळे हा तो नाही तर हा येस आहे का नाही? बरोबर. त्याच्यामध्ये मेटॅलिक मरून त्यांनी काढलेला आज ऍक्च्युली मरून पण आहे का? ओके. नवीन सेगमेंट मध्ये. तो होता का तेव्हा तुम्ही घेतली तेव्हा? होता ना, तो होता. पण तो रेड सारखा नव्हता, तो मरून कलर होता. Maroonish. डार्क रेड अँड मेटॅलिक रेड, लिटिल बिट डिफरन्स Okay. म्हणू शकता. पण मग हा कलर कसा आहे, हा कलर फेड पण होत नाही, याच्यावर स्क्रॅचेस पण पडत नाही मॅट असल्यामुळे. बिकॉज अजून मी त्याला PPF किंवा काही कोटिंग याच्या अजून केलं नाही. अजून नाहीये दिस इज स्टॉक ओनली. प्लॅनिंग सुरू आहे का येस, प्लॅनिंग आहे माझं. पण करेल अजून हळूहळू थोडंसं, म्हणजे सगळ्या गोष्टी हळूहळू मॉडिफिकेशन करायचे मला. बार अँड मिरर्स टाकायचे किंवा ते. बट स्टील त्यामुळे हा कलरचं म्हणजे माझं हे होतं. कलरच्या मागची स्टोरी ही आहे, बरोबर? येस येस. ओके ग्रेट. आणि टॉप स्पीड बद्दल विचारायचं झालं तर तुम्ही थोडीशी आयडिया देऊ शकता आपल्याला की गाडीचं स्पीड गाडीचा क्लेम केलेला आहे कंपनीने साधारणतः 150. पण मी स्वतः जो अनुभवलेला टॉप स्पीड तो 120 to 125 पर्यंत मी नेलेली. ओके, तुम्ही नेलेली 4th गिअरवर 125 म्हणू शकतो. येस म्हणू शकता. टोटल 5 गिअर्स आहेत आपल्याकडे, बरोबर? येस, गाडीला 1 डाऊन 4 अप असे 5 गिअर आहेत. येस, 1 डाऊन 4 अप असे 5 गिअर आहेत. आणि चौथ्या गिअरवरती आपण चौथ्या गिअरवर आपण 120 प्लस नेलेली आहे गाडी. पोहोचलेलो आहे. ओके, सो मित्रांनो टॉप स्पीड बद्दल एक आयडिया आता भेटलेली आहे आपल्याला शुभंकर भाईंकडून. आणि अजून पुढे जाऊया आपण. गाडीबद्दल अजून काही गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये थोडंसं आपण जाण्याचा प्रयत्न करू. जसं की म्हणजे आता लोक जेव्हा गाडी घेतात तेव्हा ते बघणार की ह्यामध्ये पॉझिटिव्ह काय, ह्यामध्ये निगेटिव्ह काय. त्यामध्ये थोडंसं तुम्ही बोलू शकता आपल्याला काही पॉईंट्स? पॉझिटिव्ह ॲज इन आतापर्यंत सांगितलं मी ते तुम्ही म्हणू शकता की दॅट इज पॉझिटिव्ह. म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी आहेत. मोस्टली ऍव्हरेज वगैरे किंवा ऍव्हरेज म्हणू शकता किंवा रोड प्रेझेन्स किंवा गाडीची ब्रेकिंग म्हणू शकता. ब्रेकिंग बद्दल आहे ऍक्च्युली. ब्रेकिंग बद्दल बोललो नाही बरं का आपण. थोडंसं त्यात पण सांगा आम्हाला वाढीव की म्हणजे आता मागचा आणि पुढचा ब्रेक दिसतोय. दोन्ही ड्युअल डिस्क ब्रेक आहेत. ड्युअल चॅनल ABS आहे गाडीला. ओके, ड्युअल आणि ड्युअल चॅनल ABS आहे. आणि दुसरी गोष्ट जर का तुम्ही म्हणायला जर गेले तर त्याला ट्रॅक्शन कंट्रोल सुद्धा आहे गाडी. ट्रॅक्शन कंट्रोल थोडं ते एक्सप्लेन करता का मला? बिकॉज मी थोडा कन्फ्युज आहे ट्रॅक्शन कंट्रोल. ट्रॅक्शन कंट्रोल इज बेसिकली तुमच्या गाडीची जी, मला ऑनेस्टली जास्त नाही माहिती त्याच्याबद्दल, पण गाडीचं जे ब्रेकिंग असतं किंवा गाडीचा जो ECU थ्रू जो पॉवर सप्लाय होतो ब्रेकिंगसाठी किंवा इंजिनचा जो सप्लाय असतो बेसिकली तो कंट्रोल करतो तुमचा ट्रॅक्शन कंट्रोलने. सो मोस्ट प्रॉब्ली जे ऍक्सिडेंट्स असतात बेसिकली ते त्या ट्रॅक्शन कंट्रोलने वाचतात. हे ऍक्च्युली 350 सीसीच्या सेगमेंटच्या वरच्या बाईकला असतात. पण या गाडीला सुद्धा त्यांनी ट्रॅक्शन कंट्रोल दिलेला आहे. सो त्याच्यामुळे सेफ्टी भरपूर आहे. आणि सेफ्टी अशी की म्हणजे मी अनुभवली की टॉप स्पीडला जाताना बऱ्याच वेळेला कोणी मध्ये येतं किंवा कोण येतं त्यावेळेस ब्रेकिंग एकदम इफेक्टिव्हली असेल. म्हणजे आपण लिटरली 110-100 पासून लगेच 60 पर्यंत 40 पर्यंत येतो विदिन सेकंड येतात. ओके, सो मित्रांनो म्हणजे ब्रेक बद्दल एक आयडिया भेटली की पूर्ण ट्रस्टेबल ब्रेक्स आहेत दोन्ही पण. येस. आणि ट्रॅक्शन कंट्रोलमुळे थोडी सेफ्टी पण इन्क्रीज झाली असं म्हणून. शुभंकर भाई थोडं पुढे जाऊया आपण जरा अजून. ते आपण आता पॉझिटिव्ह तर थोडेफार झालेत मला वाटते. थोडंसं निगेटिव्ह मध्ये गेलो तर काय आपल्याकडे आहे का? निगेटिव्ह पॉइंट्स फर्स्ट अँड फॉरमोस्ट मला तेच वाटलं की एक कम्फर्ट पिलियन साठी हवा होता. मागच्यासाठी पिलियन रायडर साठी. पण तो काय नाहीये. ठीक आहे, समजा तुम्ही मागे बॅकरेस्ट लावून घेतलं त्याच्यामुळे मिळतो. पण मग त्याच्याने थोडासा गाडीचा लुक जातो फ्रॉम माय पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, त्याच्यामुळे मग तो सगळ्यात मोठा थोडासा ड्रॉबॅक म्हणू शकता तुम्ही. येस. दुसरी गोष्ट म्हणजे असं मी ऐकलेलं आहे किंवा रेडिटवर मी बरेच रिव्ह्यूज पाहिलेले आहेत की गाडीला वॉबलिंग इश्यू, हँडल वॉबलिंग इश्यू आणि गाडीला रस्टिंगचा खूप इश्यू आहे. रस्टिंगचा मी एक व्हिडिओ बघितलेला. येस, ते साडी गाड का काहीतरी फुट रेस काहीतरी रस्टिंगचा सीन झाला. हा, इथे साधारणतः तुम्ही हे जर बघायला गेले ना तर हे आतलं जे मेटल आहे त्या मेटलची क्वालिटी चांगली नाही वापरली असं बऱ्याच ठिकाणी मी बघितलेलं आहे व्हिडिओज मध्ये. हा, पण आता त्याच्या मागचं अजून एक रिझन असं पण असतं की बाबा लोक रोज गाडी धुतात किंवा 2-3 दिवसाला गाडी धुतात. आणि जर का तुम्ही ते गाडी धुतलेलं जर का पाणी त्यात तसंच ठेवलं त्याच्यामुळे मग तुम्हाला रस्टिंगचा इश्यू होतो. अबाउट वॉबलिंग तुम्हाला जाणवलं का? नाही, मला नाही जाणवलं.
मला नाही जाणवलं. तुम्ही रीड केलंय Yes, मोस्टली read आणि केलेलं हा आहे. ठीक आहे. इन केस फ्युचर मध्ये आलंच तर आपण नंतर रिव्ह्यू बनवूच त्यांचा, म्हणजे Exactly. लॉंग टर्म रिव्ह्यू. आता आम्ही शॉर्ट टर्म रिव्ह्यू बनवते, म्हणजे एक 2.5 महिने आणि किलोमीटर किती झाले दाखवा आपल्याला. ओके शुभंकर भाई, जर आपल्याला दाखवा की गाडीचे किलोमीटर किती झाले, तुम्ही किती राईड केले आता. Yes. आता किलोमीटर तुम्ही जर बघायला गेले तर कन्सोल त्याच्या साईडला इथे हे बघा, याच्यामध्ये तुम्ही जर का बघायला गेले तर ECU चालू करायला लागतं. ओके. आवाज आल्यानंतर हा ट्रॅक्शन कंट्रोलचा सिम्बॉल असतो, हा वाला टी वाला बरोबर. टी वाला साईड स्टँड वाला आहे, ABS वाला इथे असतो. इव्हन याच्यामध्ये आपल्याला जीपीएसचं मॅपिंग सुद्धा मिळतं. Okay. कनेक्ट केलं जीपीएसचं मॅपिंग इथे साधारणतः Okay. डिजिटल क्लस्टोमीटर नाही हा, नॉर्मलच आहे. हे कसला मीटर आहे म्हणू शकतो याला, मिक्स म्हणायचं का, मिक्स क्लासिक क्लासिक प्लस नॉर्मल तुम्ही म्हणू डिजिटल. शकता. हा Yes, yes. ओके. आता हे ट्रिप एचं तुम्ही ऍव्हरेज बघू शकता, 32 आहे माझं, 32 ॲव्हरेज 32.1 आहे. ओके. येस. सो मित्रांनो प्रूफ आपण दाखवलेला आहे, 32च्या आसपास ॲव्हरेज पडला आहे सिटी मध्ये. आणि टोटल ओडोमीटर दाखवा आपल्याला तो. टोटल जर का बघायला गेलं तर आता बघा याच्यामध्ये रेंज पण दाखवतो. फ्युएल एक तुम्ही इथे स्टिक म्हणलं तर बघायला गेलं तर 3.5 लिटरचं असते किंवा ओके. 12 लिटर पेट्रोल आहे. 12 लिटर मध्ये 350 ते 400च्या दरम्यान गाडी अजून जाऊ शकते. ओके. ओके रेंज पण आहे आपल्याकडे. येस नाईस. त्याच्यानंतर याच्यामध्ये बॅटरी व्होल्टेज असतं, हे नॉर्मल आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कसं कळतं की बाबा गाडीला ऍक्च्युली किक नाहीये, सेल्फ स्टार्टच आहे. सो हे कधी जर का कमी झालं, लेट्स से की 9च्या दरम्यान झालं, तर आपण गाडी चालू नाही करू शकत. आपल्याला ते लगेच लगेच त्याच्यावर ऍक्शन घेतात, ते सगळं दाखवतात. आणि टोटल माझं बघायला गेलं तर 2233 आतापर्यंत 2 महिन्यात किलोमीटर झालेले. ओके. सो 2000 प्लस किलोमीटर नंतर आपण रिव्ह्यू बनवते, असं एक आपण म्हणू शकतो. येस बरोबर. ओके नाईस. सो आता हे LED इंडिकेटर चालू झालेत मला वाटते, आणि त्याबद्दल थोडीशी माहिती द्या की आपल्याला LED इंडिकेटर्स आहेत की हॅलोजन आहेत. हे एलईडी इंडिकेटरच आहेत ऍक्च्युली, आणि लाईट सुद्धा एलईडी आहे. लाईट जर का तुम्ही जर बघायला गेले तर आधनरात मी चालवली आहे गाडी. जरा रिव्ह्यू द्या गाडीच्या लाईट बद्दल, विजिबिलिटी कशी. घाट माथ्यावर जेव्हा चालवलं जातो आपण गाडी, त्यावेळेस आहे त्यांची विजिबिलिटी आहे, चांगल्या प्रकारे आहे. बट स्टील इट नीड्स अ इम्प्रुव्हमेंट आहे, थोडीशी लागेल. हा तुम्ही निगेटिव्ह पॉईंट मग आपलं बोलतो तुम्ही कन्सिडर करू शकता. हेडलाईट तेवढा कॅपेबल नाहीये, तेवढा नाहीये. बट ठीक आहे, म्हणजे तो एक साधारणतः पुढचे 20 मीटर कव्हर करू शकतो असं आहे. नीड्स अ सेपरेट प्रोजेक्टर किंवा जो फॉग लॅम्प असतो त्याची गरज तुम्हाला लागेल गाडीमध्ये, इन केस लागू शकते. ओके. आपल्याला मला वाटतं हॅझर्ड लाईट पण दिलेला आहे, हॅझर्ड लाईट पण दिलेला आहे, हॅझर्ड लाईटचं ऑप्शन दिलेलं आहे. हे जरा कन्सोल दाखवा, बटन दाखवा जरा, कुठं कुठं काय काय बटन आहे. हा तर कन्सोल आहे पूर्ण इथे. याच्यावर आपण ज्यावेळेस मोबाईलने ब्लूटूथ कनेक्ट करतो, ज्यावेळेस ते मॅप्स असतात त्याच्यावेळेस हे सगळे सेगमेंट हे पूर्ण तिथंच यूज होतो, वापरतो. याच्यामध्ये एंटर अँड बॅक अँड अप अँड डाऊन. येस. इथे पास आहे गाडीचा, पासिंग लाईट इथे पास आहे. ओके. आणि पुढे इथे ऍक्च्युली जो आहे अपर आहे का तो? अपर पुढे आणि हा नॉर्मल आहे असं. ओके. हाय बीम, लो हाय बीम. बीम अँड लो बीम. ठीक आहे. आणि आपले हे हॉर्न एकदा वाजून दाखवा. हा गाडीचा हा पण एक नेगेटिव्ह पॉईंट तुम्ही म्हणू शकता ओके. की गाडीचं आहे ना आपलं नॉर्मल एक काय असतं की बाबा गाडीला नॉर्मली हॉर्न इथे असतो, इंडिकेटर वर असतो. आपल्याला हीच सवय इतक्या वर्षांपासून. उलटे आहेत थोडं, ह्याच्यामध्ये उलट आहे, ते थोडंसं हॅबिच्युअल व्हायला लोकांना वेळ लागतो. हॉर्न वर आहे आणि इंडिकेटर खाली आहे त्याचे. दुसरी गोष्ट म्हणजे इथे जर बघायला गेले तर हा किलर स्विच आहे. ECU पण याच्याने सुरू होतो आणि गाडी बंद करू शकतो आपण याच्याने. आणि हा हजार्ड लाईटचा इथे आहे, इथे बटन आहे हजार्डचं. हजार्ड लाईट तुमचे सुरू होते. एकदा हॉर्न वाजून दाखवा आपल्याला गाडीचा. हॉर्न पण गाडी जशी दिसते त्या हिशोबाने हॉर्न नाहीये का, कमी वाटतं का? ओके. येस. अजून एकदा नॉर्मल आहे अजून. मला पण तसं वाटलं की गाडी जेवढी हेवी आहे तेवढा हॉर्न अजून थोडासा असं अजून एक हेवीनेस पाहिजे होता, थोडासा बेस हवा होता अजून, बेसी पाहिजे होता असं म्हणू शकतो तुम्ही. येस. सो तिथं एक इम्प्रुव्हमेंट राहील. बरोबर. येस. गाडीच्या इंजिन बद्दल आपण थोडं आता डिस्कस करू की इंजिनची आता कपॅसिटी तर 350 आहे. बरोबर. त्याचं जे टॉर्क आहे किंवा त्याचं जे पॉवर आहे त्याबद्दल थोडीशी माहिती देऊ शकता का? पॉवर एकदम जबरदस्त. 30 न्यूटन मीटरचा टॉर्क आहे, जनरेट करते. 20 bhp पॉवर जनरेट करते. 20 bhp पॉवर. ओके. आणि त्याचं रिव्ह्यू देऊ शकता, म्हणजे एकदम असं रोडवरती जाऊ तुम्ही असं एकदम म्हणजे तुम्हाला जर का खूप म्हणजे बरेचसे लोक असतात जे की अग्रेसिव्ह रायडिंग करतात,
हा. म्हणजे सिटीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी कट मारून जातात किंवा असे जे गोष्ट आहे त्याच्यामध्ये गाडी एकदम तुम्हाला साथ देते. ओके. म्हणजे खूप तुम्हाला जो आहे जो टॉर्क असतो ना गाडीचा पहिल्या गो मध्ये जो फर्स्ट क्लच फर्स्ट गिअर वर जो आपल्याला टॉर्क मिळतो किंवा जी हॉर्स पॉवर मिळते दॅट इज व्हेरी नाईस. म्हणजे खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला एक्सपिरियन्स करता येते. पावर तर एकदम मी सांगून नाही तुम्हाला कळलं, तुम्हाला एक्सपिरियन्स केल्याशिवाय नाही. टेस्ट राईड जो पण घेत नाही आपण येस येस तेव्हाच काय असेल ते क्लिअर होईल आहे का नाही. शुभंकर भाई एकदा आता महत्वाचं राहिलं आपली गोष्ट ती म्हणजे एक्झॉस्ट साऊंड जे जरा चालू करून दाखवता का गाडीचा कसा आहे. येस येस येस. याचा एक्झॉस्ट जर का म्हणायला गेलं तर तुम्ही म्हणू शकता अर्ध्याहून जास्त गाडी ही फेमस एक्झॉस्ट मुळे एक्झॉस्ट साठीच आहे मेन आपला बिकॉज जो स्टॉक मध्ये म्हणजे हा कंपनी फिटेड एक्झॉस्ट आहे. कंपनी फिटेड आहे. कंपनी फिटेड एक्झॉस्ट मध्ये त्यांनी जो आपल्याला साऊंड दिलेला आहे दॅट इज नेक्स्ट टू बियॉन्ड. ओके. बघू शकता. ओके ओके. सो मित्रांनो गाडीच्या एक्झॉस्ट साऊंड बद्दल आपण थोडासा कव्हर करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला एक आयडिया येईल आता की एक्झॉस्ट कसा आहे गाडीचा. म्हणजे एक फॉर एक्झाम्पल जे आपले क्लासिक 350 रॉयल एनफिल्ड आहे त्याचा एक एक्झॉस्ट म्हणू शकतो आपण या बाईकमध्ये आहे, बरोबर का. आणि मग तुमचा काय प्लॅन आहे का एक्झॉस्ट चेंज करण्याचा का नाही तसं काय. होता ऍक्च्युली गाडी घ्यायच्या आधीपासूनच माझा प्लॅन होता की त्याला रेड रूस्टर परफॉर्मन्स RRP नावाचा एक असतो एक्झॉस्ट, बरोबर तो टाकायचा. पण मग बऱ्याचशा गोष्टी होत्या, बार एंड मिरर्स, परत सारी गाड मला काढायचं होतं, RRP टाकायचं होतं. पण इथेच माझा मित्र पण थांबलेला आहे. त्यांनी मला सांगितलं की बाबा पहिले 1 वर्ष 1.5 वर्ष थांब बाबा ठेव तसंच स्टॉक वापर आणि त्याच्यानंतर मग जे काय असेल 1-2 वर्षानंतर आपण मॉडिफिकेशनला सुरुवात करू शकतो. ओके. सो गाडी नवीन आहे त्याच्यामुळे आता काही सीन नाहीये. पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये तुमचा प्लॅन आहे की काही मॉडिफिकेशन करायचे अजून. ओके. येस. एक पॉईंट राहिला आपल्याला मग विचारायचं सर्व्हिस कॉस्ट बद्दल. जेव्हा तुम्ही सर्व्हिसिंग केलं तेव्हा टोटल कॉस्ट किती आलं होतं सर्व्हिस. आतापर्यंत माझी एकच झालेली आहे सर्व्हिसिंग तशी. बरोबर. कंपनीने सजेशन केल्यानुसार गाडीला आपण साधारणतः 800 किलोमीटर्सवर फर्स्ट सर्व्हिसिंग करायची असते. बरोबर. बिकॉज टू वाईप आउट द मेटल पार्टिकल्स जे मॅन्युफॅक्चरिंगच्या वेळेस असतात. सो ती सर्व्हिस आपली कॉस्ट होती साधारणतः. फ्री सर्व्हिसिंग त्यांनी मेन्शन केलं होतं, पण फ्री सर्व्हिसिंग मध्ये कंपनी आपल्याला सांगते की फक्त ती लेबर चार्जेस फ्री देणार आहे. बाकी ऑइलचे पैसे किंवा एअर फिल्टर क्लीन करते, एअर फिल्टर बदलते, त्याचे सुद्धा पैसे आपल्याला द्यावे लागतात. सो ती साधारणतः एक माझी 2100 फर्स्ट सर्व्हिसिंग कॉस्ट होती. 2100च्या आसपास. येस, 2100 होती. तर विथ GST आणि त्यांच्याकडनं. हा तेच. तसं फ्री सर्व्हिस किती आहे टोटल. फ्री सर्व्हिसिंग त्यांनी मला 2 दुसरी तर अजून सांगितलेली अजून एक, आणि त्याच्यानंतर अजून एक तिसरी असते 10,000 किलोमीटर नंतर मोस्ट प्रॉब्ली. आय एम नॉट शुअर अबाउट इट. त्याची माहिती आपल्याला घ्यायची. म्हणजे मोस्टली कसं आहे काही गाड्यांना 4 असतात, काही गाड्यांना 5 असतात. सो सेकंड त्यांनी मला आता डायरेक्ट 5,000 किलोमीटर किंवा माझ्या मते 6 महिन्यांनी सांगितलं. ओके. सो मित्रांनो थोडासा एक हा रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न केला आपण, ओनरशिप रिव्ह्यू देण्याचा, ज्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह पॉईंट्स निगेटिव्ह पॉईंट्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण. आणि शुभंकर भाईला आपण परत थँक्यू म्हणू. आणि थँक्यू भाई व्हिडिओमध्ये येण्यासाठी. आणि कसं वाटलं तुम्हाला आपल्या चॅनलवरती येऊन. एकदम छान वाटलं. म्हणजे माझा हा तर फर्स्ट रिव्ह्यू होता, याच्या आधी मी याचा कधी दिलेला नाही. इट वॉज व्हेरी गुड. खूप छान वाटलं व्हिडिओ. ओके. ओके. ग्रेट. सो आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आपण अजून गाड्यांचा रिव्ह्यू बनवण्याचा प्रयत्न करूच. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि थोडंसं लाईक करा, सबस्क्राईब, तुम्हाला माहितीच काय करायचं ते तेवढं करा, शेअर करा. आणि नक्की करा. कारण काय सिद्धांत भाऊ खूप छान. मी त्यांचं ऍक्च्युली युट्यूब चॅनल सुद्धा बघितलं. त्यांनी बरेचसे रिव्ह्यूज पोस्ट केलेले आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे ते एफर्ट्स घेतात. इव्हन म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये पण, इव्हन फॉलोअप्स आणि सगळ्याच गोष्टींमध्ये. नक्की लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा त्यांच्या चॅनल. या जर ओनर सांगतात तसं करा, त्यांचं ऐका. आणि त्यांना काइंड वर्ड्स बद्दल थँक्यू पण म्हणूया आपण. थँक्यू. आणि हा व्हिडिओ संपूया इथंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चलो.